नाम कोणतेही घ्या, 4 गुणायचं, त्याच्यात 5 मिळवायचे, डबल करायचं, 8 भागायचं, रामच उरतंय 2. आता गणित कळलं का नाही? वा म्हणजे बरं उदाहरण, विठ्ठल 3 अक्षर आहे की नाही संतोषराव? 3 अक्षर. विठ्ठल 4 गुणा, 4 त्रिक 12, 5 मिळवा, 12 आणि 5 17, डबल करा, 17 दुणे 34, 8 भागा, 8 चौक 32. आता वजा करा, 34 मधून 32 2. नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले, द्विगुण करने का काम, 8 से भाग लो नीचे बचे सो राम. काय म्हणतील? 3 अक्षर. मग 6 घेणं, रामकृष्ण हरी, आम्हाला काय खर्च आहे? करा गुणाकार, 6 चौक 24, मिळवा 5, 24 5 29, करा डबल, 29 दुणे 58, भागा 8नी, 8 7 56, करा वजा बाकी, 58 उणे 56 बरोबर 2च उरतात. 12 अक्षराचं घ्या ना, तर हाय वेळ 12 गुणाचे आरणी, 12 चौक 48, मिळवा 5, 48 5 53, करा डबल, 53 दुणे 106, भागा 8नी, 8 13 104, 106 तून 104 वजा करा 2च. नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले, द्विगुण करने का काम, 8 से भाग लो नीचे बचे सो राम. म्हणून कामामध्ये काम काही म्हणा. इथपर्यंत आलो आपण. आता एवढं रात्रभर लागेल आपल्याला. थोडं थोडं चालू एका शब्दाचा. विठ्ठल तुमची हजारो कामही करा आणि त्याच्यात मी सांगतो हे राम राम म्हणा. उद्यापासून कामामध्ये काम काही म्हणा राम राम. महाराज प्रयोजन मनुदिस्य मंदोपीन प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे पैसे मोजता येत नाही त्याला विचारा, चालतो का रे कामाला? हाजरी सांगा, हाजरी. इंगळे पाटील हा पूर्वीचा काळ होता. अरे पाटील उठायच्या आधी मजूर दारापुढे येऊन उभा राहायचा. काम द्या पाटील, पाटील काम द्या, पाटील काम द्या, पाटील काम द्या. आता बदलला अण्णा काळ. आता तांबडं फुटायच्या आधी पाटील मजुराच्या दारात कामावर ये. नाही जमत आजच्याच दिवस ये. नाही जमत पाटला आजच्या दिवस. अडचण सांग, माझी बायको घरी नाही, तुझा डबा माझ्या बायकोला सांगतो पण ये. अरे पाटलानं मजाही खूप केली रे. हे इंगळे पाटील बसलेले आहे. आता सगळे आमचे नातेगोते पाटीलच आहे. मी त्यातलाच आहे. आता त्याला नाही माहित आहे काय मजा केली पूर्वी पाटलाने. ही उठायच्या आधी आला पाहिजे गडी. त्यानं डोक्यावर माठ घेऊन टाकेन हे सगळे भरलं पाहिजे पाणी. त्यानंतर गोठ्यात जाऊन शेण काढणे, स्वच्छता करणे, पुन्हा वैरण पाणी सगळे. आणि मग न्याहारी करून आला आवत घेऊन शेतात दुपारची भाकरी बांधून जायचा. सायंकाळी आला म्हणजे पुन्हा सर्वांचं अंथरूण पांघरून ते काटा टाकायचे आणि ते अंथरूण उशाकडे पायशाकडे सगळे. आणि एवढं झाल्यावर 9 वाजता त्यानं म्हणावं हात जोडून, चालतो मायबाप, थांब रे इकडे इकडे. काय पाटील? अरे माझे पाय चेपून दे रे. आणि खरं सांगा नांगराला कोण गेलत? पाटील का हा? आता भोगाना साज भी कभी बहुत. जाऊ द्या, पाहुणे भेटले म्हणून पुन्हा भेटत नाही ना तसे पाहुणे. मग पुढं प्रयोजन मनुदिस्य मंदोपीन प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. आणि तुम्ही आता 1-1.5 तासापासून सांगताय काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. उद्यापासून राम राम म्हणू आम्ही, पण फायदा काय? जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे,
जाईल भवश्रम सुख होईल दुःखात हा कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखात कामामध्ये काम काही म्हणा राम फायदा काय? जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. अरे याच्यानं दुःखाचाच संसार पण सुखाचा होईल. लक्षात घ्या, दृष्टीचा बदल आहे बरं का इंगळे पाटील. अरे तो आहे तसाच आहे. तो कोणाला दुःखही देत नाही सुखही देत नाही. एका वर्गात 40 विद्यार्थी पास झाले. संतोषराव 40. एकाचा नंबर 20वा आला ना, ते रडत आलं. आणि 21वा नंबर, बापाला वाटलं हे रडतंय म्हणजे नापास झालं का? नापास का रे? नाही बाबा. मग रडतो का? 20वा नंबर आला. पास झाला ना? पास झालो, पण 19 पोरं पुढे गेली बाबा. इतक्या शेजारचं, पाटील पेढे घ्या. तू माझ्याच बाळूच्या वर्गात. हा, तुझा नंबर 21. अण्णा बापाचं डोकं चाल. इकडे रे, हा मुलगा तुझ्याच वर्गातला विद्यार्थी. हा अरले का त्याचा 21 नंबर असून पेढे वाटत आला आणि 20वा असून रडतो. मला वाईट वाटतं पप्पा. का? 19 पोरं पुढे गेली. तू रे आनंद झाला पाटील. कशाचा? 19 मागं टाकली. नंबर तिथंच आहे. हे पुढं पाहत बसलं रडत, मागं पाहत घ्या पेढे. तसा संसार आहे तसाच आहे. दृष्टीचा बदल. पण लक्षात घ्या, दृष्टीचा बदल आहे. मग होईल काय? जाईल भवश्रम. अरे त्याच्यानं होते काय? काही काही माणसं म्हणतात ना, अहो काय तुम्ही रात्रंदिवस एवढे भजनं करता, कीर्तन हरिपाठ काकडा, एकही कीर्तन चुकवत नाही, प्रवचन चुकवत नाही, आळंदी पंढरीची वारी, तरी तुमच्या जीवनात एवढं दुःख का? आम्ही कधी कीर्तनात नाही, कधी प्रवचनात नाही, वर्गणी देत नाही, देत असेल त्याला विरोध केल्याशिवाय राहत नाही, एकही तमाशा चुकवत नाही, तरी आम्ही एवढे सुखी का? बरं का, हे ठरलेलं. अरे कोण म्हणतंय तुम्हाला भजन केल्यानं प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही? इंगळे पाटील, कभी गर्मी कभी सर्दी, कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. माझा प्रश्न आहे, नदीच्या काठाला बसा आणि दिवसभर पाणी बघा, सांगा तहान लागले नाही म्हणून. तसंच आहे. मग फायदा काय? फायदा ते दुःख पेलण्याची ताकद येते. हा फायदा. थोडं काही मनाविरुद्ध घटना घडली की लगेच रॉकेलचा डबा, रेल्वेचे रुई, रोगोरची बाटली, कोरडे विहीर. पण एवढं वैभव भोगलं ज्या पांडवांनी, द्रौपदीनं पाणी मागितलं ना अण्णा, तर कितीतरी दाशा पळत यायच्या, घ्या मालकीन, घ्या मालकीन पाणी. असं ऐश्वर्य भोगलेले पांडव वनवासात गेले. जिच्या पुढे दाशा पळत यायच्या पाणी घेऊन, तिच्या डोक्यावर माठ आहे. 12 वर्ष 12 वर्ष तळ्याहून पाणी आणायची झोपड्यात. आणि ज्या पांडवांना सगळे लटलट कापायचे, त्यांनी हरणाचे कातडे गुंडाळले आणि दिवसभर कंदमुळे आणायचे पोट भरण्यासाठी. 12 वर्ष पांडवांनी कंदमुळे आणले आणि 12 वर्ष द्रौपदीनं डोक्यावर माठ घेऊन पाणी भरलं, तरी द्रौपदीनं रॉकेल वतलं नाही, पांडवांनी रोगर घेतलं नाही. का? ही भजनाची ताकद. अखंड देवासी आठवी, अखंड देवासी आठवी, अखंड देवासी आठवी, पहाटे पांडव अखंड बलवा, अखंड बलवा, पहाटे पांडव अखंड बलवा, पहाटे पांडव अखंड बलवा, हरिदादेवासी आठवी, हरिदादेवासी आठवी, हरिदादेवासी आठवी, अखंड वनवासी पण देवासी आठविती. होईल काय? मग त्याच्यातही त्यांना सुख वाटायचं. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. ही नामचिंतनाची ताकद असल्यामुळे तुम्ही एवढंच करा, कामामध्ये काम,
काही म्हणा राम राम, फायदा जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. महाराज ठीक आहे, ठीक आहे, आता अर्धाच तास आहे. तसं तर 7:30 छापलं म्हणे रे संतोषराव. मला 8 ते 10 दिली ती बुवा. बायतीजींना विचारा, आपांना विचारा, तुम्ही साक्षीदार आहे. 8 ते 10ची वेळ. आणि महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज बिघडलेल्या घड्याही दुरुस्त करणे. मिनिट मागं पुढं नसतो माझा. बरोबर 5:30 मिनिटात जेवलो पाहुण्याकडे. जेवण पुन्हा मिळेल म्हटलं, पण गेलेली वेळ गेली, ऐशी घडी पुन्हा नाही म्हणले. आणि मग इंगळे पाटील म्हणले अहो 7:30 छापलं. म्हटलं असं कसं? तुले माणसं जमण्यासाठी. माणसं तर शेवटपर्यंत जमतात भाऊ. माणसाचं माहिती आहे आम्हाला. ते नाही, मी आप्पा हा उल्लेख का केला मुद्दाम, की आमच्या पाहुण्यांना गायकवाडांना कोणी म्हणू नये. तुम्ही सांगताना तुमचे ढोक महाराज मिनिट नाही चुकवत. स्मशान मारुतीला तर अर्धा तास लेट आला बुवा. 7:30चं होतं ना 8ला आला. असं कोणी उष्ण्या तंबाखूला चुना मळून सुपीक डोकं चालू नये म्हणून उल्लेख केला. 8 ते 10च कीर्तन होतं माझं. मी बरोबर आलो, उशिरा नाही. विठ्ठल कामामध्ये काम. संतोषराव कदम बाबा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. महाराज ठीक आहे, आता नामचिंतनाचा फायदा कळाला. पण समजा नाही देवाचं नाम घेतलं तर नुकसान काय? म्हणले आता नाही, पण प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येईल तेव्हा कळेल. कळणार, पण प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येणार आहे. त्याला प्राणाचं प्रयाण म्हणतात. त्याचंच नाव अंतकाळ. त्यावेळेला कळेल की ज्याच्यासाठी बैलासारखा राबलो याच्यातलं कोण कोण येणार आहे. आणि माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. बस आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के है लोग सभी, दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. मी जळत असे स्मशानी अग्नी सवे कला, जळत असे स्मशानी अग्नी सवे कला. जळत असे कला अग्नी सवे कला, जळत असे स्मशानी अग्नी सवे कला. देहग्रहाची कामिनी, देहग्रहाची कामिनी,
देहराची कामिनी देहराची कामिनी तीतव राहिली भुवनी तीतव राहिली भुवनी राहिली भुवनी राहिली भुवनी मी जळत असे स्मशानी अग्नी जळे एकला मी जळत असे स्मशानी अग्नी जळे एकला जळत असे स्मशानी अग्नी जळे एकला जळत असे स्मशानी अग्नी जळे एकला यश, इथं जवळच आहे आता कार्यक्रम इकडे आहे का बस, तिथे पहा इंगळे पाटील कोड येत आहे मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला जिच्यासाठी रक्ताचे नाते तोडले ती आली म्हणजे मराठी समजून घ्या संतोषराव आणि तिनं सुरुवात केली तुमची व्याली मराठी लक्षात घ्या भाऊ व्याली जनावराच्या बाबतीत शब्द आहे अण्णा गाय व्याली म्हैस व्याली शेळी व्याली हे नवऱ्याला म्हणते तुमची व्याली तुमची आई नाही तुमची व्याली काय झालं आणि माझे डोळे व पेटली डोकं उठवलं काय म्हणणं काय आहे वेगळे निघता संसार करीन नाही निघलो तर नाही तरी प्राण देते आता नाही तरी प्राण देते आता नाही तरी प्राण देते आता वेगळे निघता संसार करीन वेगळे निघाला संसार करीन वेगळे निघाला संसार वेगळे निघाला संसार करीन नाही तरी प्राण देते आता नाही तरी प्राण देते आता नाही तरी प्राण देते आता वेगळे निघता संसार करीन नाही तरी प्राण घेते आता संतोषराव ती गेलं घाबरून ए तसं करू नको तसं करू नको उद्या निघतो वेगळा सकाळी उठून वेगळा निघेन नेहमीच म्हणता तुम्ही तुमचं खरं कशावरून वाहतो तुझी आन निश्चय वाहतो तुझी आन निश्चय वाहतो तुझी आन निश्चय सकाळी उठून वेगळा निघे सकाळी उठून वेगळा निघे सकाळी उठून वेगळा निघे सकाळी उठून वेगळा निघे वाहतो तुझी आन वाहतो तुझी आन निश्चयात वाहतो तुझी आन निश्चयात तुझी शपथ घेऊन सांगतो माय बापाला वृद्धाश्रमात टाकतो तू काळजी करू नको अरे जिच्या शब्दावर रक्ताचे नाते तोडले त्या पत्नीचा विचार कर देहग्रहाची कामिनी तिथं राहिली भुवनी मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला एकट्याला पेटावं लागतं बरं का एकानं घोडी आणली घोडीवर खूप प्रेम घोडी पखवादाची नाही संतोषराव खरोखरची घोडी मालकाचं घोडीवर खूप प्रेम घोडीवर खूप प्रेम घोडीवर खूप प्रेम खरारा हरभरा सगळे घोडीवर इतकं प्रेम न घोडी आजारी पडली तर मालकाचं तोंड उतरलं जाणारे येणारे पाटील बरं नाही का तुम्हाला मला बरं आहे तोंड कसं उतरलं घोडीला बरं नाही हे नीट आहे का बरं खरोखरची घोडी सांगतो मी हे इंगळे पाटील 2 दिवसांनी घोडी चारा पाणी खायला लागली अण्णा मालकाचा चेहरा फ्रेश जाणारे येणारे बरं आहे वाटतं घोडीला कशावरून त्या तोंडावरून बरं आहे सकाळपासून चारा भाडी खाती मी असं विचारतो अरे घोडी आजारी पडली तर मालकाचं तोंड उतरतं घोडी बरी झाली तर मालकाचा चेहरा प्रसन्न होतो आता मालक आजारी पडला संतोषराव इमानदारीने सांगा घोडीचं तोंड उतरल का नुसता आजारी नाही पडला मेला प्रेत यात्रा गेली स्मशानात तरी घोडीनं अण्णा त्याही संध्याकाळी 2 किलो हरभरे दाबून खाल्ले आराम के है सब संग साथी वक्त पड़ा तब कोई नहीं मतलब के है लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं
ते बसतात ना तिथे स्मशानामध्ये, एकदा पेटलं म्हणजे गवतासारखे केस जळतात, वाळल्या गवतासारखे. ते केस जळले की ते फस 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 आवाज सुरू होतो ना, समजायचं आता मॉस आणि कातडं जळायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर ती हाडं तोपर्यंत गरम आलेली असतात, मग सरपणासारखे हाडं जळतात. शेवटी मस्तक फुटतं. हे आता स्मशानातलाच कार्यक्रम आहे ना, उद्या जमलं तर पाहतो मी काय सांगतो ते. शेवटी फुटतं ते मस्तक. पहिलं जळतात केस, मग कातडं आणि मॉस, नंतर तोपर्यंत गरम झालेली हाडं मग सरपणासारखी जळतात, आणि शेवटी आवाज होतो का नाही जोरात, समजायचं आता कपाळ फुटलं. तृणप्राय केस जळती, अस्ति काष्टासारख्या भाजती, कपाळ भंगल्या मोक्ष म्हणती, लोक जातील घरासी. मस्तक फुटलं प्रेताचं, उठला समाज, कळोळ येईल अंतकाळी. अख्खा अभंगच आहे तो, वाचून दाखवतो तर वेळ नाही ना, पण कदम बाबा होच म्हणणार तुम्ही. वाचून म्हणजे लिहून नाही आणला. अंतकाळी मी परदेशी ऐशी जाणोनी मानसी, म्हणून या ऋषिकेशी शरण तुझं मी आलो. नवमास गर्भवासी कष्ट झाले, त्या मातेशी ती निष्ठूर झाली. कैची अंती दूर राहिली, देहग्रहाची कामिनी तिथवर राहिली. भुवणी मी जळ तसे स्मशानी, अग्नी सवे एकला. मित्र आले गोत्र आले ते तो स्मशानी, परतले शेकी टाकुणी या गेले मज लागी स्मशानी. ऐसा जाणून निर्धार मग मजा आला असे, गहीवर दाही दिशा अंधकार मज काही सुचेना. बहीण बंधूचा कळवळा ते तू जानसी दयाळा, जेव्हा लागली यमशृंखळा तेव्हा दूर राहिली. माय बापाची आवडण मुखी घालून पूर्वी कोडण, जेव्हा लागली यम ओढ तेव्हा दूर राहिली. राहती निराळी रांडा पोरे सतळ. एवढी बडबड केली तो अभंग नामदेवाचाच होता. पाहता काय माझ्या तोंडाकडे. त्याचं शेवटचं काय आहे, शेवटचं काहीच नाही म्हणा. ऐसा निरूपण पाही मनुष्य जन्म मागुता नाही, नामा म्हणे तुझ्या पायी ठाव देगा विठोबा. घरी जाऊन गाथा पाहून घेणे. बरोबर भरपूर झालं. आता एकदा भजन करू. हां भरपूर झालं. हात वर करा सगळे. वा वा आवाज एका तालात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कवला हरि भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज दोन काम मी हार घेतो आणि राहिलेले गायक चाल म्हणतील. ऐका नाही, दोन्ही काम होते. बोला बोला कामामध्ये काम. या ते आजचे कोण संयोजक आपले काय म्हणतात त्याला, सौजन्य. कामामध्ये काम काम, कामामध्ये काम काम, कामामध्ये काम काम, कामामध्ये काम काम. काही म्हणा राम राम राम, काही म्हणा राम राम राम, काही म्हणा राम राम राम, काही म्हणा राम राम. जाईल भव श्रम श्रम, जाईल भव श्रम, जाईल भव श्रम, जाईल भव श्रम. सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे, कळ येईल अंतकाळी, कळ येईल
अंतकाळ होईला सुखाने सुख होईला सुखाने कळो येईल अंतकाळे कळो येईल अंतकाळे प्राण प्रयाणाचे वेळी प्राण प्रयाणाचे वेळी प्राण प्रयाणाचे वेळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी राहती निराळी राहते निराळे राहते निराळे राधापोरे सकळ राधापोरे राहती निराळी राहती निराळी राहती निराळी रांडा पोरे पोरे सकळ सकळ जगळ 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 राहती निराळे राहती निराळे रांडा पोरे सकळ सकळ राहती रांडा पोरे सकळ कळो येईल अंतकाळे कळो येईल महाराज की मावशी माझा आली 15 मिनिट त्यांना वाटलं हे संपण्याची चाल आहे का ती मधली चाल होती माझा खाली तरी मी सांगितलं 1 मिनिट पुढे जात नाही बरं का इंगोळ पाटील तर त्याच्या आधी सुरू केलं जाणं तरी मी म्हटलं काय झालं काय 1 1 2 2 4 4 निघले होते ते तर मी इंगळे पाटलांना म्हटलं 1800 किलोमीटर झालं 3 दिवसात तरी मी कसर ठेवत नाही बरं का अण्णा त्याच्यात नाही पण हे आता इथं जवळच घर आहे चालेल आता काय 12च मिनिट आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा 13 मिनिट सुद्धा घेणार नाही कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ हे चाललेलं आहे बरं का संतोषराव गेले का घरी आहे हे चालले संतोषराव चाललेलं हे चाललेलं आहे आता जर सावध झाला नाही जागा होई करी हिताचा उपाय नाहीतर तुका म्हणे हाय करसी मग पुढे हुशार थोर आहे वळसागा
आणि म्हणून उगुणी फासा काय करणे ते करी काय करणे ते करी हा